किती लोक पाण्यात बोरिवलीवरून 5ची आणि रस्ता पुन्हा आमचा. आता रिक्षा इथे भेटायला पाहिजे पटापट. सकाळी सकाळी सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मगाशी घाईमध्ये मी बोलू शकले नाही. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. तिथे मुलींनी तिकीट काढतात. गर्दी खूप आहे. म्हणजे लोक आहेत स्टेशनवरती. इतक्या सकाळी पण लोक नेहमीच प्रवास करतात. आम्ही निघालो आहोत नाशिकला. तिकडे गेल्यावरती सगळ्या डिटेल्स सांगेन. मला खूप कमी डिटेल्स माहिती आहेत की आम्ही कुठे राहणार आहोत आणि कसं काय. इन द वे मी तुम्हाला म्हणजे मिलिंदला विचारून आपण मी तुमच्यावर सगळं शेअर करेन. सो आता आमची 5ची ट्रेन आहे. भाईंदर का विरारवरून येणारी आणि 5:30 पावणे 6ची आमची तिकडे का 6:20ची ॲक्च्युली ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनने जातो आम्ही. आणि सो उशीर नको म्हणून आम्ही जरा लवकर निघालो आहे. कारण ट्रेनचं काही सांगता येत नाही. गाडी आहे शेवटी, लेट होऊ शकते. सो आम्ही एक 15-20 मिनटं आधी जाऊ तिकडे. आम्ही चहा वगैरे काहीच घेतला नाही. आम्ही जस्ट फ्रेश झालो आहोत आणि निघतो. आणि पुढचं मी शेअर करेन तुमच्याकडं. तिथून निघालो. रिक्षा देखील भेटली आम्हाला. सगळ्या स्लो लावल्यात. एक पण फास्ट नाही आहे. ज्या काही स्लो आपण फास्ट ट्रेन लागली इथे चांगली चहा भेटेल. इंडियन माणूस दुसरं काही नाही भेटेल. पण पहिला चहा पाहिजे. म्हणजे चहाच्या शोधात निघायला येत आता. पण यांच्याकडे कसा ना चहा खूप आधी बनवलेला असतो. खूप लोक किती प्रवास करतात इतक्या सकाळी सकाळी. आम्ही कधीतरी जातो. मी प्रिफर नाही करत इतक्या सकाळी सकाळी प्रवास. युजली ॲटलिस्ट 6 वाजेपर्यंत झोप तर झाली पाहिजे. 12:30 प्रवासाचं खूप आवड आहे. पण काय करणार ना, तिकडे जाऊन तब्येत बिघडायला नको. सकाळी सकाळी ट्रेनच्या इथे मशीन कॉफी. विरारसाठी बरं आहे ना. विरारच्या लोकांना थोडा तरी आराम. सगळ्या मला कॉफी मला पाण्यासाठी वाटेल. आमची ट्रेन आली आहे. ती फुल भरून आली आहे. जागा आहे. नाशिकला नाही, मी पहिल्यांदा जाते. आम्ही आता चर्चगेटला पोचलो. आता इथून आम्हाला CSTला जायचं आहे कॅबने किंवा टॅक्सी जी काय भेटेल ते. आणि मग तिथून आमची ट्रेन आहे. सो आता आधी पटापट जातो. एकदा ट्रेनमध्ये बसतो की मग तुमच्याबरोबर पुन्हा सुरुवात करेल. ते मिलिंद गेले तर ब्रेकफास्ट घ्यायला. आता जस्ट बघतोय इडली आणि चटणी. जे काय हलका आहे तेच घेतोय. इडली ब्रेकफास्टसाठी काहीतरी आणायला गेलेत. भूक लागली आहे थोडी. तर इथे आहे आमची ट्रेन. ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर आहे. आता आम्ही जातो आतमध्ये. अरे तुम्ही कुठून आलात? पेपर वाचू दे. पेपर नवराष्ट्र.
घेतला आहे. आम्हाला सीट जे तशा नाही मिळाल्या. त्यात प्रेफरन्स सिलेक्ट करायचा असतो. मी प्रेफरन्स विंडोजलाच टाकला परत आईल हां चला बसून घेऊया. मस्त आहे ना. तिथून आम्ही एंट्री दिली. तिथे ओके पाठी कोण नाही. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये CST स्टेशन. ही ट्रेन सकाळी 6:20ची रोज असते. शुअरली नाही माहिती. चल म्हणजे आज तरी 6:20 आहे ना. आणि शिर्डी कोच आहे. चेअर सीटवाले पण आहेत ना मला, पण एवढा काही फरक दिसत नाही. फक्त सीटचा कलर इथे रेड आहे, तिकडे आणि थोड्याशा व्यवस्थित सीट्स आहेत, मोठ्या मोठ्या सीट्स. अनाउन्समेंट झाली. डोर्स दरवाजे बंद हो रहे हैं. ओके आता थोड्या वेळाने स्टार्ट होईल ट्रेन. अरे बरं चालू झाली ऑन टाईम. 6:20ला ट्रेन चालू झाली. ठीक आहे. मध्ये मध्ये आम्ही तुम्हाला अपडेट करूच. ब्रेकफास्ट आल्यावरती ते मी शेअर करेन काय होतं ब्रेकफास्टमध्ये. आता जरा लवकर उठलो होतो. आता थोडा आराम करतो आम्ही. एक थोडीशी तरी झोप घेतो आणि मग पुढे नंतर बोलू. हां फुटरेस टाका. छान आहे ना. एक त्याच्यामध्ये बिस्किट आहे आणि हे मला वाटतं मसाला टीचं पॅक आहे. हां आणि इन्स्टंट टी मसाला. दुसरं आहे बिस्किट्स आहेत. ओके. मला वाटतं ते पाणी गरम पाणी आणून देते आणि आपण चहा पर्पल हँड सॅनिटायझर छान आहे. त्याची आता गरज होते ॲक्च्युली. आणि व्हेज नॉनव्हेज आधी बघूया इथे काय देतात. आता वरती फोकस करूया. घरी गेल्यावरती सात्विक. आम्हाला चहाची तलब लागली. ॲटलिस्ट काहीतरी चहा म्हणून ब्रेकफास्ट आल्यावर तर शेअर करू. मला आधी वाटलं ब्रेकफास्ट दिले. त्यांनी छान अशा प्लेट्स वगैरे दिले. हां आणि त्याबरोबर बिस्किट खायला. ओके म्हणजे पहिलं चहा घ्या. पूर्ण पोट भरून घ्या. तुम्हाला थोडंसं ब्रेकफास्ट. आणि हे उकड लोकांपेक्षा कोण चांगलं सांगू शकतं. आता तुम्हीच बघताय काय ते नेचरचा व्ह्यू घेत मला खायचं आहे. ते सीट इथलं रोटेट पण होतात. ते मी तुमच्यावर नंतर आम्ही रोटेट करू ना तेव्हा दाखवू. हां मस्त. मला एक्साइटमेंट आहे की मी पहिल्यांदा असं म्हणतात ना नॉर्मल आपल्या एक्सप्रेस ट्रेन सोडल्या तर ह्याच्यामध्ये मी फर्स्ट टाईम आला आहे. प्लस सुटसुटीत आहे. खूप स्पेस आहे पायामध्ये. मला छान वाटलं. नेक्स्ट टाईम आरेला आणि मैत्रीला पण आणू आम्ही. कप देऊन गेलेत. हां सॅनिटायझर यूज करायला. ठीक आहे ना. तुम्हाला खूप आहे ना. मस्तपैकी चहा जरा पिऊन दाखवू कसं आहे. हां मस्त आहे. छान आहे. मस्त. We are approaching. There's everything made in India. सगळे ब्लॉग्स तुझे सिरियस असतात. थोडे सिरियस नॉट असतात. थोडं नोटीस केलं आहे सांगा.
नक्कीच कमेंट करा की मी असं बोलते का, कारण अरे तोंड आहे तर मी असंच बोलणार ना. माणूस कसा बोलतो मला सांगा. अच्छा म्हणजे तोंड उघडत नाही म्हणायचंय तुम्हाला. आता ते गायनाचे क्लास आहेत का हा करून बोलायला, तुम्ही बोलून दाखवा मला आता खरंच बोलून. हा मग मी पण नॉर्मली अशीच बोलते सगळ्यांचं. म्हणजे तोंड इतकंच उघडतं यार. हाऊ मच शुड आय लाईक ओपन माय माउथ वाइल टॉकिंग. जब यहाँ से बात करते हो ना तभी बड़ा अच्छा 5 मिनिटांनी मोबाईल घेऊन म्हणते आता ब्रेकफास्टला की तुम्हाला दाखवेन, आता ब्रेकफास्टला की तुम्हाला दाखवेन. फक्त लोक येत आहेत. अजून चहा दिलाय. आता बिस्किट आता नको कारण मग हां तर चहाने ॲक्च्युली ना थोडंसं पोट भरल्यासारखं झालं. सो हां एवढं कपभर चहा मी कधीच पित नाही. मी थोडासा पिते चहा. मी एकदम टी लवर आहे पण थोडंसं सकाळी संध्याकाळी. अरे यार मला सीट टर्न करायच्यावर नाही कधी टर्न करणार. बरंच असं सांगितलंय पण तुम्हाला काय सांगायचं आहे का ती का चूज केली आणि कोणी पण म्हणजे काय फीचर्स आहेत त्या गाडीचे आपण जे घेतले काय विचार केला. इंडियात येऊन आपल्याला किती झाले 8-9 महिने झाले बरोबर. तर 8-9 महिने झाले आपण फिरतोय. म्हणजे मी ट्रेकिंगला वगैरे जातो, बाहेर जातो, फिरतो. तर एक समजतं की आयडिया येते की आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठपर्यंत वापरू शकतो. आणि सगळीकडेच पब्लिक ट्रान्सपोर्ट भरपूर आहे इंडियामध्ये. पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ व्हेरी गुड थिंग इन इंडिया. बट द थिंग इज की एवढ्या लहान मुलांबरोबर सगळीकडेच जायला जमत नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता जसं जर तुम्ही सिटी टू सिटी ट्रॅव्हल करणार आहात तर हे ट्रेनचं चांगलं आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. बट तुम्हाला जर समजा ट्रेकिंगला जायचं किंवा मग एखादं ऑड स्टेशनला ऑड ठिकाणी जायचं तर तिथे मुलांना कसं घेऊन जाणार. So, तिथे ट्रान्सपोर्टेशनचे वांदे होतात. आणि दुसरं म्हणजे रेस्टरूम आणि बाथरूमच्या सोयी तिकडे जास्त नसतात. मग त्यामुळे कसं आपली जर कार असेल तर आपल्याला आपण पाहिजे तिथे जाऊ शकतो, मुलांना घेऊन जाऊ शकतो आणि त्यांच्याबरोबर फिरू शकतो. प्लस काय होतं की जेव्हा आपण असे प्रवास करतो जसं सकाळी लवकर निघाल तर मुलांना लवकर उठवावं लागतं 4 वाजता, 4:30 वाजता, 5 वाजता. मग ती दुसऱ्या दिवशी पेंगतात मुलं, त्यांना झोपायला लागतं. मग त्याच्यामुळे काय होतं की मग त्यांना व्यवस्थित झोपायला नाही मिळाल्यानंतर मग ती चिडचिड होते. आपल्याला पण त्रास होतो, त्यांना पण त्रास होतो. कार असेल तर मस्तपैकी येताना कारमध्ये झोपून जातील. घरी येऊन सरळ आपण त्यांना उठवायचं आणि बेडमध्ये झोपायचं. सो मुलांच्या दृष्टीने हा एक डिसिजन मी घेतलेला आहे. तर हे झालं म्हणजे की कार का असणं गरजेचं वगैरे. आपण जी कार चूज केली आहे ती काय विचार केला. माझं त्याच्यामध्ये 2-3 पॉईंट्स आहेत. जसं की मला एक रिलायबल कार अशी लॉंग टर्मसाठी मी विचार करतो 10-15 वर्षांचा, 15-20 वर्षांचा. इवन माझ्या मुलीने ती जर कार वापरली तर मला आणखी त्याच्यात आनंद वाटतो. जेव्हा ती 18 वर्षाची आपण एखादी नंतर दुसरं पण मॉडेल घेऊच ना. पण तेव्हा ही विंटेज कार होईल ना आपली. पप्पांची कार आहे माझ्या असं. मग तसं मला तर खूप आणि त्या दृष्टीने टाटा खूप वर्ष मार्केटमध्ये आहे. म्हणजे टाटा इंडिका, टाटा विस्ता, टाटा सफारी तर कधी रिसेल मार्केट पण छान आहे ना त्याचं. रिसेल मार्केट पण आहे. आणि दुसरं म्हणजे थोडीशी एक मला सेफ्टीच्या दृष्टीने पण ती छान वाटते. 5 स्टार सेफ्टी रेटिंग्स आहेत. मारुतीचा पण मी एक ऑप्शन कन्सिडर करत होतो. आम्ही दोघांनी जाऊन आपण अर्टिगाचं हे पण घेतलं होतं टेस्ट ड्राईव्ह. अर्टिगा कार ड्राईव्ह करायला छान आहे, एकदम हलकी आहे आणि बजेटमध्ये पण आहे. पण एकदम हलकी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की मला असं वाटतच नव्हतं की मी 7 सीटर कार चालवतो. असं वाटत होतं की मी काहीतरी छोटी वॅगनार किंवा एखादी मारुती 800 वगैरे अशी चालवते असं. सो त्याच्या वजनावरून आणि त्या हलकेपणावरूनच मला कळलं की त्याच्यामध्ये थोडंसं मटेरियल तसं वापरलेलं आहे. मे बी 3 स्टार सेफ्टी रेटिंग आहे. पण क्रॅश टेस्टमध्ये तर ऑब्व्हियसली टाटा आणि महिंद्राच्या कारच चांगल्या हे होतात. सो त्याच्यामुळे टाटाची आणि मेन फीचर त्याचं मला तरी चांगलं वाटलं. त्याच्यात एअर बॅग्स पॅसेंजर सीट्सला देखील आहेत. टोटल 6 एअर बॅग्स आहेत. हल्ली सगळ्यांनी द्यायला सुरुवात केलं. फक्त मारुती सोडून मला वाटतं ह्युंडाई पण 6 बाय डिफॉल्ट देतं. ओके. आणि टाटाने पण दिलेल्याच आहेत, महिंद्रा पण देतं. ओके. मला वाटलं फक्त म्हणजे मेनली आता टाटा जास्त हे देते बाय डिफॉल्ट देतात त्यांच्या सगळ्या. होंडा आणि ह्युंडाई दोन्ही. होंडाचं नाही माहिती. हुंडाईची जी ॲडव्हर्टाईज नाही का याची वर्ल्ड कपमध्ये तो एक मुलगी आणि होती आणि एक मुलगा होता आणि ते लोक मॅच बघत असतात आणि मग नंतर काहीतरी तो 6 मारतो आणि मग तो उठून नाचा अरे कार में 6 एअरबॅग बाय डिफॉल्ट. त्याच्यामुळे मला ते लक्षात तिच्याकडे आता अशी बघते तिला काय सगळ्याच कारमध्ये जर असं दिलं तर खरंच बरं होईल. कारण प्रत्येक जण सेफ राहायला पाहिजे. मी ह्या आधी गाडी अवॉइड यासाठीच करायची की मला ना सेफ्टी जास्त वाटायची नाही. की
लॉंग डिस्टन्स किंवा जे कोणी जातील सेफ्टी काय, कारण समोरच्याच्या चुकीमुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. सो हे अवॉइड करण्यासाठी मी नेहमीच गाडी आपल्याकडे नसू दे कुठली तरी, आणि कळतं असं जसं वाटायचं. आता तुम्ही आपण जर समजा टेस्ट ड्राईव्ह घेतली तर जेव्हा कारचा आपण डोअर बंद करतो तेव्हा तो थड येतो ना, थड म्हणजे तो जो आवाज येतो असा डोअर बंद, तो तुम्ही मारुतीच्या कारमध्ये बघितलं तर समजेल की त्याच्यामध्ये एकदम पोकळ आवाज येतो असा थड. पण जर दुसऱ्या कारमध्ये टाटा किंवा महिंद्रा चालवलं तर एकदम असा, आणि जसं आपली होंडा होती त्याच्यामध्ये असा एक भरभक्कम आवाज येतो असा धडकर, आणि बाकी ह्याच्यामध्ये थोडासा पोकळ येतो. त्याच्यामुळे समजतं की काय कोणत्या म्हणजे जसं टाईपचं. की आम्ही काय असं नाही, भरपूर जण घेतात अर्टिगा, त्यामुळे पण असं आम्ही नाही. बघितली होती हां. आणि आम्हाला ते कोणी जाणवलं. घेऊ नये असं मी नाही सांगत आहे, पण आमच्या दृष्टीने आम्हाला ती बरी नाही वाटत. ज्यांना इनिशियली बजेटमध्ये बसण्यासारखे आहे त्यांनी नक्कीच घ्यावी, पण सेफ्टीच्या दृष्टीने देखील तुम्ही विचार करून घ्या कार. ओके, आणि मी आधी होंडाची CR-V चालवली, सो ती हां, तिकडे आपली US SUV मध्ये. आहे, प्रॉपर SUV आहे. ती ही जी आपण घेतोय नेक्सॉन, ती प्रॉपर SUV नाही आहे, ती कॉम्पॅक्ट SUV आहे सेगमेंटमध्ये, म्हणजे छोटी SUV आहे, पण इनफ आहे म्हणजे मुलांसाठी आणि इंडियामध्ये चालवण्यासाठी. प्रवास केल्याबद्दल सर्वांचे आभार. कल्याण जंक्शन. आता नाशिक, डायरेक्ट नाशिक स्टेशन आहे, पण वाव, असं वाटतं पूर्ण सिटीचा व्ह्यू आला आणि एक सेंटरला लिव्हर दिल्यानंतर लिव्हर दाबलं की सीट फिरते, गोल फिरते सीट, आणि मग आपण तिकडे विंडोकडे फेस करून बसू शकतो. बघायचं आणि आता विंडो फेसिंग झालं आणि ह्या सीट्स अशा आहेत आणि इकडे असं दिसत आहे. इथून किती छान येते ना. आता तुम्ही व्हॅलेंटाईन वीकला सनराईज बघत एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये आपण समोर सनराईज आहे, जरा ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्ट येणार आहे. येस, खूप छान वाटतं. व्हॅलेंटाईन्स डे होऊन गेलं आहे, पण आम्ही त्या गर्दीमध्ये आणि गडबडीत आम्हाला ते सेलिब्रेट करायचा नव्हता तो दिवस. सो एकांत निवांत शोधत आम्ही आता हा दिवस आम्हाला बेस्ट वाटला आणि खरंच छान वाटतं. प्रवास पण आमचा खूप छान झाला आहे. इथे समोरून बघू शकता मस्तपैकी सन येते, चेहऱ्यावरच सनलाईट येते. कोळी समोरच सन. ब्रेकफास्ट आलेला आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आज काय काय आहे ते आपण बघूया. इथे आहे एक मसाला ऑमलेट, मी नॉनव्हेज सिलेक्ट केलं आहे. हलवू नका जास्त. नॉनव्हेजच्या ऑप्शनमध्ये हा एक ब्रेड आहे, याच्या आतमध्ये ब्रेड आहे, कप मफिन, हे मफिन स्वीट आहे. मफिन, 2 केळी आहेत आणि एक ॲपी फीज ॲपल ज्यूस. आता आर्या आणि मैत्री सगळं मस्त एन्जॉय केलं असतं. आर्याला तर खूप आवडलं, त्याच्यामध्ये फक्त केचप दिलं आणि मिक्स फ्रूट जॅम दिलं. ओके, म्हणजे ब्रेड जॅम जॅम आणि आणि हे ऑमलेट असं. इथे आलं आहे व्हेज मध्ये आहे. हे काय आहे, ह्याच्यात दिलेलं असतं का काय आहे? व्हेज उपमा. अच्छा, व्हेज उपमा आहे. आणि हे काय आहे, सोपन रेस्टॉरंट. हे पण काहीतरी गरम आहे, आलू भाजी. अरे वा, आलू भाजी. उपमा आणि आलू भाजी. हां, आणि 2 केळी आहेत. सेम ड्रिंक आहे, ॲपल ज्यूस. आणि हे आहे, मला दही दिलं आहे त्यांनी. आणि इथे काय आहे, वा, व्हेजमध्ये खूप छान ऑप्शन आहे. थेपला पण आहे मला. आणि हे आहे फ्रूट मफिन. आणि हे काय आहे, सॅनिटायझर आहे. थेपला प्लस उपमा प्लस भाजी मस्त. ओनली उपमा, ओनली ऑमलेट. त्यात असणार का मोठं कंटेनर? तुला म्हणून सांगते तुम्हाला. फ्राईज, पोटॅटो फ्राईज आणि खाली अच्छा ऑमलेट आहे. त्याच्यावरती पीस. ही सब्जी आहे, छान आहे. हे हा मसाला थेपला अशी आहे.
2 3 पातळ घेतले त्या एक बटाट्याची भाजीवर खायला. आता आम्ही ब्रेकफास्ट खाऊन घेतो आणि मग पुढचं शेअर करू तुमच्याबरोबर. स्वीट यमी. तिथे काम करतायत अजून. काय मिळेल, आपण जर सुट्टी घेऊन आलोय ना. काय तुमचं? सुट्टीवर काही काम नाही होऊ शकत. सी देअर इज नो बाउंड्री बिटवीन वर्क अँड. झाले लेक्चर कुमार सुरू. मी त्यावेळी कॉफी घेतली मिलिंदसाठी आणि मी चहाच घेतलाय. कॉफी खूप थोडं स्ट्रॉंग होतं माझ्यासाठी, सो मला चहाच बरी वाटते. मिलिंद ह्याच्यात टाका. सो आता एकही ड्रॉप इकडे तिकडे न उडवता मी हे केलेलं आहे. एव्हरी सिंगल पार्टिकल गोज इन टू द कप. गॉट इट? पार्टिकल. येस, एव्हरी सिंगल पार्टिकल ऑफ दिस कॉफी मिक्स. Okay, little bit goes in the air, but everything should go inside. And हे आहे चहाचं. छान दिसतं. स्टेशन आलेलं आहे. झालं उतरायचं आता. उतरतो आम्ही. आमचा स्टॉप आलाय नाशिक रोड. आराम टेम्पल. हे कुठलं चौक आहे का हे? लोकमान्य टिळकांचं चौकात आलोय. स्टेशनच्या बाजूलाच आहे. अच्छा, नाशिक स्टेशन. दीनबंधू. नाशिक रोड स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे. हो, आता जस्ट आम्ही खाली उतरलो तिथे. मस्त टेम्पल आहे इथे. आता इथून आम्ही नाशिक सिटीला जातोय ना आपण रिक्षा करून. बघा मग रिक्षा पूर्ण मस्त ओपन आहे, शांत वाटतंय. हां चला मग. सो आता कसं आहे, आमच्याबरोबर आता मुलं नाही आहेत, सो आम्ही काही प्लॅन करून आलो नाही आहे. सो जिथे आता वाटतं तिथे जातो. आमचं जिथे चेक इन आहे हॉटेलमध्ये तिथे अजून 11:30-12च्या दरम्यान आम्हाला जायचं आहे. तेव्हा आमची चेकिंग स्टार्ट होणार आहे, चेक इन. सो म्हटलं तोपर्यंत काय करायचं. आता 9:30 झालेत, आम्ही पोचलो इथे. तोपर्यंत जरा फिरतो आम्ही इथे. खूप असा मोकळा रस्ता. सो मंडळी, आता आम्ही नाशिक सिटीला पोहोचलो आहोत आणि इथून आम्ही आता डायरेक्टली रिक्षाने म्हणजे ऑटोने पंचवटीला जातो आहोत आणि तिथून जे काही आम्ही एक्सप्लोर करू आणि 11:30ला आम्ही चेक इन करणार आहोत. सो त्याआधी आम्ही पूर्ण पंचवटी फिरून घेणार आहोत आणि ते सगळं जे काही असेल ते मी तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथून सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.